हॅलो डिअर स्टुडंट्स, बाळांनो क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला एक क्वेश्चन पाहायला मिळतो की ज्या वेळेला क्वाड्रॅटिक इक्वेशन समोर एक्सच्या दोन व्हॅल्यूज दिलेल्या असतात आणि त्या दोन व्हॅल्यूज आपल्याला त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन आहे की नाही चेक करायला लावतात। जसं की इथे आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं आहे x² + 4x - 5 = 0 आणि एक व्हॅल्यू दिली आहे x ची 1 आणि एक व्हॅल्यू दिली आहे -1 आणि आपल्याला चेक करायला लावलाय की हे दोन व्हॅल्यूज या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन किंवा रूट आहे की नाही। तर अशा पद्धतीचा क्वेश्चन आला तर त्याला सॉल्व्ह कसं करायचं तर पहा इकडे आपल्याला गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन होतं x² + 4x - 5 = 0। तर सर्वात पहिली ही जी x ची व्हॅल्यू 1 आहे ती इक्वेशनच्या LHS मध्ये मी पुट करणार। इक्वेशनच्या LHS मध्ये पुट केल्यानंतर सॉल्व्ह केल्यानंतर जर आन्सर 0 म्हणजे इक्वल टू RHS आलं तर ती व्हॅल्यू x ची त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन होणार आणि जर तीच व्हॅल्यू आपण LHS मध्ये पुट केल्यानंतर आन्सर जर नॉट इक्वल टू RHS येत असेल म्हणजे 0 येत नसेल तर ते जी व्हॅल्यू x ची आहे ती त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट होणार नाही। जसं की पहा इथे आपलं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन होतं त्याची LHS होती x² + 4x - 5 आणि आपल्याला दोन व्हॅल्यूज दिल्या एक दिली आहे 1 आणि एक दिली आहे -1। आपल्याला चेक करायचं 1 आणि -1 हे रूट्स आहेत की नाही। तर सर्वात पहिले मी काय केलं इक्वेशनच्या LHS मध्येच x ची व्हॅल्यू पुट केली म्हणजे जिथे जिथे x आहे तिथे तिथे 1 पुट केलं। तर चला पहा x² म्हणजे 1² + 4 * x च्या जागी 1 तर +4 * 1 -5 आणि याला जर बाळांनो आपण सॉल्व्ह केलं तर 4 * 1 इट विल गेट 4 आणि 1² बाळांनो 1 येईल आणि याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला आन्सर येतं 0 आणि 0च ही आपली काय बाळांनो या इक्वेशनची RHS म्हणजे ज्यावेळेला मी x = 1 पुट केलंय तर मला LHS = RHS मिळतंय आणि ज्यावेळेला LHS = RHS मिळेल तरच मी असं म्हणू शकतो की x = 1 इज द रूट ऑफ दॅट इक्वेशन। तर इथे x = 1 हे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट होणार। सेम त्याच पद्धतीने आपण मायनस व्हॅल्यू चेक करूया। मायनस व्हॅल्यू चेक करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर LHS मध्ये जिथे जिथे x आहे तिथे तिथे काय पुट करावं लागेल -1। तर चला करूया x चा स्क्वेअर आहे तर -1 चा स्क्वेअर होईल -4 * x च्या जागी -1 + 5 दिस -4 * -1 विल गेट +4 आणि -1 चा स्क्वेअर होईल बाळांनो 1 आणि याला आपण सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला आन्सर येत आहे 10 आणि जे RHS च्या इक्वल नाही आहे म्हणजे 0 च्या इक्वल नाही आहे। तर आपल्याला लक्षात येतं ज्यावेळेला x ची व्हॅल्यू मी -1 पुट केली तर LHS इज नॉट इक्वल टू RHS आलेला आहे आणि असं जर येत असेल तर x = -1 ला मी या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट बोलू शकत नाही। तर सिंपल ज्यावेळेला आपल्याला x च्या व्हॅल्यूज दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे की नाही चेक करायचं असेल तर सिंपल काय करायचं त्या व्हॅल्यूज इक्वेशन मध्ये LHS च्या जागी पुट करा सॉल्व्ह करा इक्वल टू RHS म्हणजे 0 आन्सर आलं तर ती व्हॅल्यू रूट होणार आणि जर येत नसेल तर ती व्हॅल्यू रूट होणार नाही। थँक्यू सो मच।